इराची फलंदाजी आहे ना, इराची फलंदाजी आहे का? येस, आपण पाहिलं तर पहिला चेंडू राईट मोहर द विकेटचा मारा बाबल्यासाठी. ओ हो हो, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. बाबल्या बॅक टू द पॅव्हलियन. ह्याच बाबल्याने आज सकाळी पवन तलाव मैदानावरती 22 चेंडू फेस करताना 4 षटकार 8 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली होती. तोच बाबल्या या सामन्यात क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणतात मित्रांनो, मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बाद, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, दॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. व्हॉट अ बॉलिंग. गोलंदाजी मार्कवर मित्रांनो आपण पाहिलं तर साहिल, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल. मित्रांनो आपण पाहिलं तर दोन्ही साहिल. इथं मात्र कडक शॉट, होम पिच आहे, घरचं मैदान आहे. 2 धावांचा एक जबरदस्त पटका आपण पाहतोय साई याच्या बॅटमधून. मित्रांनो आपण पाहिलं तर गत 2023-24 या कालावधीमध्ये ह्या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केले. CPL मध्ये देखील जबरदस्त फलंदाजी केली होती आणि चांगला फटका आहे. पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा असेल साईचा. हो हो हो, इथं आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने वळतात. क्रिकेटच्या पटलावरती हात समांतर, धाव अवांतर. अवांतर धाव्याने धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागतात 3 धावा. डावातील षटक क्रमांक पहिलं. बाबल्यासारखा मोठा मासा बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा साई सज्ज होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ओ हो, गशाळ क्षेत्ररक्षण आहे. मित्रांनो इथे क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. अतिघाई संकटातनेही चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू गेलेलं केव्हाही चांगलं. इथं पण पाहिलं तर घाई करण्याचा प्रयत्न केलं, त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 5 धावा. षटक क्रमांक पहिलं. 6 षटकांचा सामना आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. इथे आपण पाहिलं तर साहिलच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा साहिल टू साहिल. हो, इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, वाईड यॉर्कर होता, खोदून काढलाय. शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, परंतु डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. नरेश मात्र प्रथमच स्ट्राईकवरती येतोय. आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 6 आणि पुढचा चेंडू कसा असणार साहिलचा ते देखील पहा, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत बाबल्याला बाद केलं. एक मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. तदनंतर नरेश नरेश आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. राईट हॅम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. हो हो हो, नरेशच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू सीमारेखा पार. मिळतोय आमदार, दमदार, बिग षटकार. डीजे मोहर द विकेटचा मार असेल. पुन्हा एकदा फुल टॉस. मित्रांनो फुल टॉस आयुष्यात संधी वारंवार मिळत नसते. फुलटॉस होता, षटकारचा चेंडू होता, परंतु इथे मिस केलाय. आयुष्यात संधी ज्याला मिळाले, संधीचं सोनं केलंय, त्यांना आपण यशस्वी होताना पाहिलंय. मग ते आपलं आयुष्य असेल किंवा क्रिकेटचे पटेल. अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 12. येस, डीजे
तर साहिल, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नरेश. गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज पांडे. मित्रांनो आपण पाहिलं तर सूरज पांडे, मनीष पांडेला आपण पाहिलं होतं इंडियाच्या क्रिकेटमध्ये. इथं आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आहे. आपण पाहिलं तर सूरज, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नरेश, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दुसरं षटक टाकण्यासाठी सूरज पांडे. सूरज पांडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि इथे पण पाहिलं तर साहिल, हिरा डेव्हलपर्स, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच वैष्णव चेंबूर्स, असे दोन संघ आपण पाहतोय. हिरा डेव्हलपर्स आपण पाहिलं तर एक गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते तर नक्कीच 12. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सूरज पांडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, सज्ज होतं राईट हॅप ओव्हर द विकेटचा मारा असणारे साहिल, लोकल टॅलेंट, घरच्या मैदानावरती खेळतोय. इथं पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेलं चेंडू खोदून काढलं, ट्रॅव्हल होतो शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात, चेंडूला रोखलं जातंय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर वैष्णव चेंबूर्सने आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हिरा डेव्हलपर्स पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज पांडे. पुढचा चेंडू राईट हॅप ओव्हर द विकेटचा मारा, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर हो नरेशच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा तो चेंडू जातो सीमारेखा पार. पुन्हा एकदा आमदार, दमदार, बिग षटकार डीजे. इथं पण पाहिलं तर 17 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. एका बाजूला इरा डेव्हलपर्स, दुसऱ्या बाजूला वैष्णव चेंबूर्स, आणि एक मोठी लढत. कारण आपण पाहिलं तर इथे कारण दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. कारण दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं नक्कीच TWG डॉमिनेटर संघाने डॉमिनेट केलं होतं प्रतिस्पर्धी संघाला, कराडचा संघ होता. इथे मात्र ही लढत महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा सज्ज होते सूरज पांडे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. इथे मात्र स्ट्राईकवर आहे नक्कीच नरेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केलं जातंय, पंचांनी अपील फेटाळून लावलंय. एक डॉट चेंडूची सांगता मात्र होताना पाहतोय. कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, आणि इथं आपण पाहिलं तर इथे हाय स्कोरिंग मॅचेस आपण प्रत्येक वेळी पाहतो. कारण छोटं मैदान आहे आणि एका बाजूला आपण पाहिलं तर जो ऑफ साईडचा पूर्ण एरिया आहे तो ब्लॉक आहे, तिथे डिक्लेअर आहेत. फक्त एकच एरिया आहे जो ऑन साईड आहे, तिथे मात्र तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सूरज पांडे सज्ज होतो राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे मात्र कडक शॉट, थोडासा हॉप स्टॉप ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, थोडासा स्टॉप केलाय चेंडूला. एक धाव मात्र मिळते ती नरेशला. धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा, डावातील षटक क्रमांक दुसरं. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. नक्कीच यंग बॉयज क्रिकेट क्लब आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील आमदार चषक 2024चा थरार. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 मॅच नंबर 2 आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहिलं तर बाबल्यासारखा एक मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियनमध्ये गेल्यानंतर साहिल आणि नरेश यांच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. सूरज पांडेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट शॉट आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हो टाळ्या देखील वाजतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये टाळ्या केव्हा वाजतात, तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा हातावर हात पडतो आणि टाळ्या वाजतात. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या आणखीन एक वाढते, 19 धावा, 19 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस नाऊ सेकंड ओव्हर.
पॉवर प्लेची 2 षटकं असतील, त्याच्यामध्ये किती धावा गोळ्या केल्या जातात पाहूया. नरेश एक सेट बॅट्समन आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि इथं आपण पाहिलं तर त्याच्यासाठी सज्ज होतोय सूरज पांडे. हो, नरेशच्या बॅटमधून निघालेला फटका, मात्र इथे मिळणार डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाते. मिळतात धावा 2, धावसंख्या 2 ने वाढते. एक्झॅक्टली धावसंख्या फलकावरती लागते 20 धावा, 21 धावा फलकावरती लागत आहेत. 2 षटके संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती लागतात. 21 धावा. अद्यापही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत ऐकूया घोरपडे यांच्या माध्यमातून मधुर संगीत. इथं आपण पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटके संपतात. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागले 21, म्हणजे आपण पाहिली 10.5ची सरासरी. आता मात्र ऋषभ नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 2 षटकांचा खेळ संपतो. क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय मित्रांनो. इथे पहा, इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तडम्यांच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे, फाईन लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे ऋषभचं. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल, हो हो हो, साहिलच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, परंतु एलिव्हेशन कमी आहे, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले ऋषभने. साहिल बैक टू द पैवेलियन, विकेट गिरता हुआ, फिर से मधुर संगीत बजता हुआ. थँक्यू डीजे. मित्रांनो, आपण पाहिलं तर शैलेश कोलकांड क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा हा एक खेळाडू आहे आणि नक्कीच गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. इथे आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज नरेश अद्यापही मैदानात, ज्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी होताना आपण पाहतोय. ऋषभच्या पहिल्या चेंडूवरती त्याला यश मिळत आहे, चांगली सुरुवात आहे. श्री गणेश अत्यंत चांगला केला आहे, परंतु पुढचे षटक, पुढचे 5 चेंडू कशा प्रकारचे असणार पाहूया. शैलेश कोलकांडे एक आक्रमक बॅटर आहे मित्रांनो. 21 धावांवरती गाडी रोखली जाते. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋषभ. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथं आपण पाहिलं तर इनसाइड एज, अर्थातच आणखीन एक डॉट चेंडू. चांगली सुरुवात आहे ऋषभची. कारण जर का विचार केला ना तर खरोखरच पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे TWJने बॅटिंग केली होती, 81 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर रोखलं देखील होतं, परंतु इथे हा मॅच चांगला होणार. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा ऋषभ सज्ज होतोय शैलेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केलं जात आहे. पंच अपील फेटाळून सांगतायत. यस, आपण पंचांचा निर्णय तो आमच्यापर्यंत लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येतात याला महत्त्व नाही, धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ, क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट, आणि ज्या धावांसाठी खेळलं जातं ते म्हणजे क्रिकेट. आणखीन एक धाव संख्या होते 22. 2-2 एंड ऑफ सेकंड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेत, 22 धावा फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा ऋषभ सज्ज होतो. वेगवान गोलंदाज आहे, लाईन अँड लेंथ देखील सुरेख आहे. नरेश सलामीचा फलंदाज आहे. इथं आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर आहे, सुंदर वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. धावसंख्या
1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे अर्थातच तिसरं षटक आहे. 6 षटकांची लढत. इथं पण पाहिलं तर शैलेश स्ट्राईकवर असणार आहे. ऋषभ सज्ज होतोय. राईट हँड ओव्हरचा पुढचा चेंडू शैलेश कोलकांसाठी चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आहे. इथं आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचा वारंवार वापर केला जातोय, जखडून ठेवलं जात आहे. एकच धाव मिळते, धावसंख्या होते अर्थातच 24 धावा. मित्रांनो पहा, 2 षटकं संपली, धावसंख्या फलकावरती होती 21. ऋषभ गोलंदाजीवर 13 आतापर्यंत जखडून ठेवलंय. आतापर्यंत धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि एका फलंदाजाला बाद केले साहिलला. हो, इथं मात्र पुन्हा एकदा नरेशच्या बॅटमधून निघालेला फटका, कार्पेट शॉट ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तदवर 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. क्रिकेटच्या भाषेत त्याला पावशतक म्हणतात. पावशतक फलकावरती लागते. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 2 गडी बाद झालेत. येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय, काय बिघडतंय, तोपर्यंत मी तेच थांबतोय, डीजेला मात्र संधी देतोय. यस घोरपडे सर, कॅरी ऑन. थँक्यू डीजे. उशिरा आलेल्या क्रीडा बायबांच्या माहितीसाठी सांगतो की ही लढत इरा 11 विरुद्ध वैष्णव चेंबूर अशी लढत आपण पाहतोय. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागले 2 गडी बाद. 25 स्ट्राईकचा सलामीचा नरेश अद्यापही मैदानात आहे, त्याला साथ देतो शैलेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू. इथे मात्र पाहिलं तर संधी होती, झेल सुटतोय. मित्रांनो म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, कॅच छुटा मॅच छुटा. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय, 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते 27 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा राहुल. मित्रांनो आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 सलामीचं नरेश, त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा राहुल, राऊंड विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नरेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बीट केले फलंदाजाला, बीट केले यष्टीरक्षकाला आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 28 धावा. इथे आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती लागतात. तर डावातील षटक क्रमांक 4. यस आपण पाहिलं तर बॅटच्या कटमधून आलेल्या धावा आहे. 28 धावा फलकावरती लागतात. अत्यंत सुंदर पंचांची भूमिका आपण पाहतोय. एका बाजूला गणेश सावर्डेकर सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच इथे जोरदार अपील आहे, परंतु पुन्हा एकदा पंच म्हणतात ना मुन्ना ना. एका बाजूला पातळी सर सुरेख फलंदाज आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत, दुसऱ्या बाजूला गणेश सावर्डेकर सर मोठा अनुभव क्रिकेटचा. तदनंतर आणखीन एक बॅट धाव जोडली जाते. संघाच्या खात्यात धावसंख्या फलकावरती लागते 29 धावा. डावातील षटक क्रमांक 4. 29 धावा फलकावरती लागल्यात. इथं मात्र थोडंसं लगाम लावलं जातंय धावांना. राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका आहे नरेशचा. चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात, 1च धाव मिळणार. ओव्हर थ्रो. मित्रांनो अतिघाई संकटात नाही. तदनंतर आपण पाहिलं तर खरोखरच ह्या 2-2 धावा असतात ना, अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण क्रिकेटमध्ये एका धावेने इतिहास घडताना, इतिहास बिघडताना आपण पाहिलंय. जेव्हा आपण एका किंवा 2 धावेने सामना हरतो किंवा जिंकतो, तेव्हा ह्या धावांची आठवण येते.
तेव्हा मात्र मीटिंग होते, इथे असं झालं नसतं तर असं घडलं नसतं, परंतु धावसंख्या 3 ने वाढते, संघटित स्थिती होते 32 धावा. मित्रांनो ओव्हर थ्रोज इथं आपण पाहिलं तर राहुल पुन्हा एकदा सज्ज होतं, राऊंड विकेटचा मारा आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फेक करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा ओव्हर थ्रो होतोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे आपण पाहिलं तर पंचांकडे थोडंसं अपील केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 30 धावा, माफ करा 33. धावसंख्या फलकावरती लागते 33 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल, राऊंड विकेटचा मारा असेल, स्ट्राईकवर आहे नरेश. हो इथे मात्र क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हट्टी, दुर्घटना घडली, बॅक टू द पॅव्हलियन नरेश. यस डीजे कॅरी ऑन. स्पर्धेसाठी सन्मान्य सचिनजी सुर्वे तसेच तुकाराम मेस्त्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो अमोलजी सुर्वे आपण आपल्या शुभ हस्ते या दोघांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. सचिनजी सुर्वे आणि तुकाराम मेस्त्री. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 भव्य ओव्हरऑल नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. धावसंख्या 33. मित्रांनो आपण सचिन सुर्वे यांचा सन्मान होतोय, त्यानंतर तुकाराम मेस्त्री यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋषभ. उमेशजी राजेश शिर्के यांच्या शुभ हस्ते. शैलेच्या बॅटमधून एक कडक शॉट आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 34 धावा. इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक अर्थातच 5वं षटक आहे आणि गोलंदाजीवरती सज्ज होतोय ऋषभ. ऋषभच्या पुढचा चेंडू स्ट्राईकवर असणार आहे सुदर्शन, नवीन फलंदाज आहे, नवीन बॅटर आहे. सुदर्शनच्या बॅटमधून निघालेला फटका, ओहो सुरेख क्षेत्ररक्षण आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आहे, धावा वाचवल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती लागते 35 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे अर्थात 5वं षटक आहे, 35 धावा फलकावरती लागलेत. गडी बाद झालेत आतापर्यंत पाहिलं तर 3 गडी बाद, 35 षटक क्रमांक 5वं गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा ऋषभ. यस आपण पाहिलं तर स्ट्राईकवर असणार आहे पुन्हा एकदा शैलेश कोंडकांच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय अर्थात पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 36 धावा. यस आपण पाहिलं तर 36, लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस न हो. 5th ओव्हर 5वं षटक आपण पाहतोय. सुदर्शन आपण पाहिलं तर सुदर्शन स्ट्राईकवर असणार आहे पुन्हा एकदा. राऊंड विकेटचा मारा आहे, इथे मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, दमदार आमदार बिग षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती लागते 42 धावा. सुदर्शनच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आपण पाहतोय आणि अर्थात आपण पाहिलं तर
ऋषभवरती आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋषभ. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर आक्रमक सुदर्शन. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा झेल पुढे पडतोय. मात्र चेंडूला रोखलं जातंय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. 44 धावा फलकावरती लागते. यस, आपण पाहिलं तर 1 शॉट म्हणजे 43 धावा फलकावरती लागतील. यस, आपण पाहिलं तर येस, थँक्यू व्हेरी मच सर. 1 शॉट म्हणजे 43 धावा फलकावरती लागतील. पुन्हा सज्ज होतोय ऋषभ. पुढचा चेंडू राईट विकेटचा मारा. स्ट्राईकवर असणार आहे सुदर्शन. इथं आपण पाहिलं तर थोडंसं फंबल होताना पाहतोय. नक्कीच गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऋषभ 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर सुदर्शन. राऊंड विकेटचा मारा असेल. इथे आपण पाहिलं तर नक्कीच पंच आमच्या दिशेने मग ते सांगतात. इथे मात्र पाहिलं तर षटक संपल्याची खूण करतायत. 5 षटकं संपतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 43 धावा. 43. काय सुंदर कमबॅक केलंय. सुरुवातीच्या 2 षटकात 21 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली. आता मात्र धावसंख्या आहे 43 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार दाखवणारं षटक टाकण्यासाठी कोण येणार तोपर्यंत ऐकूया डीजीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. इथे आपण पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राहुल. स्ट्राईकला आपण पाहिलं तर शैलेश. हो, इथं मात्र शैलेशच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. आमदार, दमदार, बिग षटकार. डीजे काय स्वागत केलंय शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. स्वॅग से करेंगे राहुल का स्वागत. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा इथे मात्र दाखवून दिले राहुलने. मित्रा एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. एका षटकाराचं उत्तर याच ग्राउंडवर प्रत्युत्तर दिलं जातं एका डॉट चेंडूने. ओहो, काय घमासान पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 49 धावा फलकावरती लागल्यात. राहुल सज्ज होतोय. राऊंड विकेट समारा असेल शैलेश कोलकांडला. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. इथं आपण पाहिलं तर बलिदान दिलं जातंय शैलेशच्या माध्यमातून. मित्रांनो, कोणासाठी तर नक्कीच आक्रमक फलंदाज सुदर्शनसाठी, आपल्या देशासाठी देखील किती जवानांनी बलिदान दिलंय. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय, परंतु हे बलिदान शैलेश कोलकांडचं यशस्वी ठरणार का? सुदर्शन आक्रमण करणार का? राहिलेल्या 3 चेंडूवरती किती धावा गोळा करणार? नक्कीच सुदर्शन. त्यासाठी आपण पाहूया येणाऱ्या 3 चेंडूवरती. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. थँक्यू डीजे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर आणखीन एक लोकल बॉय आमचे ह्या सावर्ड्याचा सुपुत्र वेणू. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो. स्ट्राईकला सुदर्शन चक्र फिरवावं लागेल मित्रा. राहुल सज्ज होतो. राऊंड विकेटचा मारा आहे. हो, इथे मात्र जोरदार अपील. पंत सांगतायत यस नॉट आउट. आणि इथे आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. आणि इथे आपण पाहिलं तर संघाचं अर्धशतक मात्र फलकावरती लागतंय. 2 चेंडू दरम्यान या स्पर्धेसाठी चिपळूण नगरीचे माजी नगराध्यक्ष, धडाडीचे नगराध्यक्ष सन्मान्य किशोरजी रेडीज
यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. मी सन्माननीय शरद चव्हाण आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते किशोर रेड्डी यांचा सन्मान करावा. यस यस आपण डीजे थांबायचं आहे. डीजे थांबायचं आहे. गोलंदाजाने ह्या LBW साठी रिव्ह्यू मागितलाय. प्लीज रिव्ह्यू प्लीज रिव्ह्यू. LBW साठी रिव्ह्यू मागितलाय. प्लीज रिव्ह्यू प्लीज. मित्रांनो आपण पाहतोय अर्थातच यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डी आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 भव्य नाईट ओराम क्रिकेट स्पर्धा दिनांक 28 ते 1 फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 4 लाख आकर्षक ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 2 लाख आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच काका सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रोहित सावर्डेकर यांच्याकडून. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, स्पर्धेतील सर्वात दर्जेदार खेळाडू याच्यासाठी असणारे TVS अपाची RTR 160 नवीन लॉन्च झालेली बाईक असेल मित्रांनो. तदनंतर क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धेने दिलंय भरभरून प्रेम दिलंय, कारण क्रीडा रसिकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलंय. त्यांना देखील देणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी लकी ड्रॉचं आयोजन देखील केलं आहे. जो भाग्यविधाता क्रीडा रसिक ह्या लकी ड्रॉचा मानकरी ठरेल त्याच्यासाठी देखील मित्रांनो इथे प्रेशर कुकर, इथे फ्रीज, इथे TV, इथे सायकल नाही तर एक नवीन डस्टेड कंपनीचे एक आकर्षक बाईक असणारे, मोपेड बाईक असणारे, ॲक्टिवासारखी दिसणारी सेम. आणि ह्या लकी ड्रॉचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. मी देखील घेणार आहे, सर्व देखील घेणार आहे. नशिबात असेल तर काही घडू शकतं मित्रांनो. म्हणून विनंती करतो सर्व क्रीडा रसिक 5 दिवसांमध्ये आपल्याला संधी आहे. सर्वांनी ह्या लकी ड्रॉचा लाभ घ्या आणि आम्हाला सहकार्य करा आणि ह्या बाईकचे मानकरी ठरा. बाईकवर बसा, विराजमान व्हा आणि आपल्या घरी जा. धन्यवाद. यस आपण पाहिलं तर रिव्ह्यू लॉस्ट होत आहे, म्हणजे फलंदाज नॉट आउट. यस आपण पाहिलं तर जबरदस्त. मित्रांनो आतापर्यंत फार मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या. दरम्यान या स्पर्धेसाठी माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य नाना कांगणे यांचं आगमन झालेलं आहे. मी जमीरभाई आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाना कांगणे यांचा सन्मान करावा. यस सर, लास्ट टू डिलिव्हरी टू गो. शेवटचे 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या आहे एक्झॅक्टली 50. पाहूया स्ट्राईकवर आहे वेणू उर्फ विनायकच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू. वेणू बॅक टू द पॅव्हेलियन. इथे आपण पाहिलं तर वेणू तंबूत परततोय आणि इथं मात्र डगआउटमध्ये सन्नाटा पसरतोय आणि डीजेला मात्र संधी मिळते. डीजे कॅरी ऑन. धन्यवाद. राहुलचा हा शेवटचा चेंडू असेल. यस आपण पाहिलं स्ट्राईकला एक गौरव. इथे आपण पाहिलं ना तर नक्कीच सुदर्शन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर होता. शेवटच्या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकूण 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकं म्हणजे 36 चेंडू, 51 धावा फलकावरती कराव्या लागतील. 52 धावा
गौरव शेवटचा फलंदाज आपण पाहिला. फलकावरती लागतात मित्रांनो 51 धावा कराव्या लागतील. 52 धावा, 36 चेंडू 52 धावा आणि ह्या येणाऱ्या 36 चेंडूत 52 धावा होणार की डिपेंड होणार की धावांचं पाठलाग होणार, तोपर्यंत आपण थांबूया, छोटीशी विश्रांती घेऊया. मात्र डीजेला संधी देऊया. डीजे मित्रांनो, क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण जर पाहिलं तर आमच्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला A1 कबाब स्टॉल, जिथे सर्व प्रकारचं आपल्याला खाद्यपदार्थ मिळतील. A1 कबाब स्टॉल जेवणाचा देखील टायमिंग झाला. विनंती करतो ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर A1 कबाब स्टॉल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे, आपण त्याचा अवश्य लाभ घ्या. तुषार बिजितकर सर, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कॉम्बॉक्समध्ये या. यस, सपाट पाण्यात सामन्याला सुरुवात होते. यस, सपाट पाण्यात गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सागर आंबरे.
रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून संबोधला जातो मित्रांनो. पहिला चेंडू राईट फॉर द विकेटचा मारा. आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूला कट केले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे नक्कीच. मात्र एका धावेने खातं उघडलं जात आहे. तिथे बघा, इथे हा जो संघ आपण पाहतोय ना, इरा 11, तो संघ आमच्याच गावची सुपुत्र नक्कीच गौरव सावर्डेकर यांचा तो संघ आहे. आपल्या घरच्या मैदानावरती त्यांचा संघ खेळतोय. घरच्या मैदानावरचे वेणू आहेत त्याच्यामध्ये साहिलला आपण पाहतोय. तर आयकॉनिक म्हणून आपण पाहिलं तर सागर आहे, शैलेश कोणकान आहे. असा हा संघ आहे. सागरचा पुढचा चेंडू राईट द विकेटचा मारा. इथे आपण पाहिलं तर नक्कीच क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव चंदन, माफ करा, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव आणि गोलंदाजीवर नो डाऊट आपण पाहिलं तर सागर. पुढचा चेंडू राईट द विकेटचा मारा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. साहिल आणि झेल जवळचं नातं. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू डीजे. येस, आपण पाहिलं तर मित्रांनो, इरा 11 हा संघ जो या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय, जो गोलंदाजी करणारा संघ आहे. आमच्या गावची सुपुत्र अर्थात आमचे मित्र गौरव सावर्डेकर यांचा संघ आहे मित्रांनो. या स्पर्धेत त्यांनी हा स्पर्धा आम्हाला संघ आम्हाला पुरस्कृत केला आहे. धन्यवाद गौरवजी सावर्डेकर, थँक्यू व्हेरी मच. आपला संघ जिंकावा अशी सर्वांना इच्छा असेल, कारण सावर्डेचे खेळाडू संघातनं खेळताना आपण पाहतोय आणि नक्कीच चांगली लढत होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या 2 वरती पहिला धक्का. यस, आपण पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय आकाश. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव. सागरचा पुढचा चेंडू राईट टाइमवर द विकेटचा मारा. ओ हो, वॉटर डिलिव्हरी, ह्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात. जबरदस्त चेंडू होता मित्रांनो. आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता मात्र होते, कारण तुमच्याकडे धावसंख्या बँक बॅलन्स कमी आहे. हो, आपण पाहिलं तर तुम्हाला म्हणजे मी तर म्हणेन 6 षटकांच्या सामन्यामध्ये ह्या सावर्डेच्या मैदानावरती 52 धावा म्हणजे फार कमी आहेत. तुम्हाला जर बँक बॅलन्स कमी असेल तर खर्च जपून करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, झेल टिपावे लागतील, विकेट घ्यावी लागतील. पुन्हा एकदा सागर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल जातोय. पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात जिथे चेंडूला रोखलं जातंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 3 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे पहिलं षटक आहे. 3 गडी 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सागरचे 2 षटक अत्यंत महत्त्वाचे असतील. इथे कोणते गोलंदाज वापरले जातात अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण 52 धावसंख्याचं एक छोटं आव्हान आहे. पुन्हा एकदा सागर आंबरेकडे देखील मित्रांनो व्हेरिएशन आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती कित्येक वर्ष सागर निस्तिक गोलंदाजी नाही तर चांगली कामगिरी देखील करतो. पहा, पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावसंख्या फलकावरती लागते आणि इथे मात्र सुरेख षटक संपतंय आणि डीजे देखील वाजतोय.
थँक्यू. इथे पण पाहिलं तर स्ट्राईकला आकाश, स्ट्राईकला पण पाहिलं तर आकाश, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर वैभव, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय महेश. महेशचा पहिला चेंडू, ओ हो, जबरदस्त फटका, आकाशाला गवसणी घालणारा फटका, जबरदस्त, आरपार, दमदार, आमदार, बिग षटकार. मित्रांनो थँक्यू डीजे. मित्रांनो या खेळाडूचं नाव काय? आकाश. आणि आकाशाला गवसणी घातले, फेकून दिलंय, भिरकावून दिलंय, आरपार पब्लिक मध्ये, दमदार, आमदार, षटकार. यस डीजे. पुन्हा एकदा महेशचा पुढचा चेंडू, लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा, पंच सांगतात येस इट इज वाईट. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते, धावसंख्या फलकावरती लागते अवांतर धावेने 10. लाईटची व्यवस्था करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करतो, आपण टॉवरची लाईट ची व्यवस्था करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी व्यासपीठाजवळ या. मंडळाच्या कार्यकर्त्यांचं तुमच्याजवळ काम आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज, बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या पट्ट्यात रोखला जातोय, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 11 धावा. अर्थात आपण पाहिलं तर आता मात्र स्ट्राईकवर येतोय वैभव. आणि तदनंतर आपण पाहिलं तर महेशच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं षटकाराने, जबरदस्त फटका होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश. यावेळी मात्र वैभवसाठी शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सुंदर चेंडू हाताळलाय, डॉट चेंडूची सांगता मात्र होते, धावसंख्या स्थिर. मित्रांनो लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय, स्पर्धेचा पहिला दिवस, येणारे 4 दिवस तुमच्यासाठी पर्वणी असेल, कारण आजचा पहिला दिवस. आजच्या दिवसातून पाहूया कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतो शेवटच्या दिवशी खेळण्यासाठी. त्यासाठी चाललेला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय सह्याद्री क्रीडा संकुलच्या या दर्जेदार मैदानावरती. महेशचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅट चिकट, चेंडू जातोय नक्कीच, पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 1-1-11, 11 धावा, 12 धावा फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे. 6 षटकात करायचे तुम्हाला मित्रांनो, अर्थातच 52 धावा, म्हणजे 6.5च्या जवळजवळ सरासरीने धावा करायच्यात. हो इथे मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, आरपार, आमदार, शेखर निकम, षटकार. थँक्यू. धावसंख्या 18. यस आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यस सर, 1 to go. यस आपण पाहिलं तर 18 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा महेशचा पुढचा चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांचे हात समांतर, क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 19 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं ते दुसरं षटक आहे, करायचे तुम्हाला 52 धावा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच वैभव, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर आकाश. अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते. स्वैर आहे
प्लीज चेक करा स्वर चेंडू. तुषार बिजितकर प्लीज आपण इकडे या. दरम्यान चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील सन्मान्य बावाशेठ चव्हाण यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. मी उमेश राजे शिर्के आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. दरम्यान स्वागत केलं जात आहे बावाशेठ चव्हाण यांचं मंडळाचे सदस्य उमेशजी राजे शिर्के तसेच संदीप घाग. थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत तुषार बिजितकर सर आपली इथे फार गरज आहे, प्लीज या. इथे आपण पाहिलं तर 52 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सागर, ज्याने पहिले षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर असणार आहे नक्कीच वैभव. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर आकाश. पुन्हा एकदा सागर सज्ज होतो. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, दॅट शुड बी टेकन. फलंदाज बाद, जस्ट डीजे कॅरी ऑन. सुंदर झेल टिपलाय.
क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी, भव्य लकी ड्रॉ सोडत दररोज जिंका भरघोस बक्षिसे फक्त 100 रुपयामध्ये. या ठिकाणी कुपन जमा करायचं काम चालू आहे. ज्यांनी तिकीट पावती पुस्तक घेतलेली आहेत, आपली तिकीटं संपवलेली आहेत, त्यांनी आपली काउंटरची तिकीटं आहेत ती या बॉक्समध्ये टाकण्यासाठी आणून द्यावीत. यस, आपण पाहिलं सागरचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, जिथे मात्र मी त्या 2 धावा धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 20 धावा, सागर 21 धावा. लकी ड्रॉ सोडतची तिकीट विक्री देखील पॅव्हिलियनच्या बाजूला चालू आहे. ज्यांना कोणाला आपलं नशीब आजमावायचं त्यांनी 100 रुपयामध्ये एक तिकीट खरेदी करा आणि जिंका भरघोस बक्षीस. यस, आपण पाहिलं तर नक्कीच 20 धावा फलकावरती लागतात. सागरचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मारा. पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या पट्ट्यात. हो, इथे आपण पाहिलं तर सागर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मित्रांनो. पहिलं षटक टाकलं, धाव संख्या दिली होती केवळ 3. एका फलंदाजाला बाद केलं होतं. ह्या षटकाची सुरुवात देखील अत्यंत प्रभावी केली होती. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं, जखडून ठेवलं होतं. कंजूस गोलंदाजी, चांगली पुस्तकं, चांगली माणसं जशी ओळखता येत नाही तशी सागरची गोलंदाजी मात्र आपण पाहिलं तर या वैष्णव चेंबूर संघाला मात्र ओळखता येत नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, आणखीन एक फलंदाज बाद. सागर ऑन फायर, डीजे सागर ऑन फायर. वाढलो बॉलिंग. प्लीज जरा मॅच थांबवा 2 मिनटं. इथं आपण पाहिलं तर सागरचं आणखीन एक प्रभावी षटक आपण पाहतोय. सागर पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. नवीन बॅटर मैदानाच्या मध्यभागी प्रथमेश नॉन स्ट्रायकरला आपण पाहिलं तर बॉबी. इथे आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी केले सावर्डेच्या मैदानावरती. सागर आंबरी आपण पाहतोय मित्रांनो, सातत्यपूर्ण मॅन इन फॉर्म 2023-2024 मध्ये सुरेख कामगिरी करतोय. सागरचा पुढचा चेंडू आहे, हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पहा, यष्टीरक्षक आणि गोलंदाज, काय गोलंदाजी आहे, काय लाईन आहे, काय लेंथ आहे, सुरेख गोलंदाजी आहे मित्रांनो. तुमच्याकडे तुम्ही फक्त तुम्हाला करायचे 52 धावा, परंतु 52 धावा करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागत आहेत, झगडावं लागतंय. कारण त्याचं कारण म्हणजे काय, ओन अँड ओनली सागर आंबरेची गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू, वॉट ओव्हर, काय बॉलिंग आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. सुरेख गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. सावर्डेचा संघ आहे, गौरव सावर्डेकर यांचा हा इरा 11 संघ आपल्या घरच्या मैदानावरती काय कामगिरी करतोय. इथे पहा 3 षटके संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा मित्रांनो. येणारे 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया डीजीच्या माध्यमातून मधुर संख्या.
येस आपण पाहिलं तर 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भन्नाट वगैरे टाकलेलं चेंडू आहे. चेंडू आणि धावातलं अंतर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. नंतर आपण पाहिलं तर संकेत हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. अर्थातच पहिला चेंडू डॉट टाकलाय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच बॉबी, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रथमेश अशी जोडी मैदानात. आणि इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संकेत सज्ज होतो. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. हो, इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. बॉबीच्या बॅट मधून येतोय आमदार, दमदार, बिग 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 षटकार. डीजे थँक्यू डीजे. या षटकाराने सामन्याचं समीकरण बदलते. 16 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. संकेत सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ह्याच पटलावरती, ह्याच मैदानावरती प्रत्युत्तर दिलंय. संकेतने सांगून दिलं, मित्रा मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, मी देखील या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलोय, मला देखील जिंकायचं आहे. तदनंतर आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आहे, सुरेख चेंडू. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. फॉलो थ्रू मध्ये संधी होती, वेगवान झेल होता, परंतु मित्र म्हणून धावा वाचवल्यात संकेतने. समीकरण बदलतं. इथे मात्र 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 14-25 अतिशय जबरदस्त मॅच आपण पाहतो मित्रांनो. इथून मात्र पाहूया कशा प्रकारची लढत पाहायला मिळते. इथं आपण पाहिलं तर 14 चेंडू 25 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा एकदा संकेतचा, पुन्हा एकदा बॉबीच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. पुन्हा एकदा आमदार, दमदार, बिग आरपार षटकार. डीजे थँक्यू मित्रांनो. आणखीन या षटकाराने पूर्ण समीकरण बदलून गेले मित्रांनो. धावसंख्या फलकावरती लागते. इथे आपण पाहिलं तर 33 धावा. 3-33. पुन्हा एकदा संकेत राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे बॉबीसाठी. पुन्हा एकदा भिरकारून दिलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकारानंतर येतोय आमदार, खणखणीत दणदणीत चौकार. डीजे मास्टर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय नक्कीच एका बाजूला 11, एका बाजूला 11. इथं पण पाहिलं तर महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मित्रांनो. आणि इथं पण पाहिलं तर 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. पाहूया. महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोहन चव्हाण यांच्याकडून ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. या स्पर्धेतील पहिलं पारितोषिक ऑन झालंय. इथं आपण पाहिलं तर ओहो, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू सीमारेखा पार जातोय, आर पार, हायवे पलीकडे. आमदार, दमदार षटकार. डीजे
येस आपण पाहिलं तर प्रथमेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंगॉनच्या पट्ट्यात, चेंडूला रोखलं जाते, धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या फलकावरती लागते. नक्कीच षटक क्रमांक 5वं षटक आहे. धावसंख्या होते 44 धावा. मित्रांनो आता आपण पाहिलं तर 8 धावांची गरज, 8 आणि कोणाची लागणार वाट. हो इथे आपण पाहिलं तर पंच पुन्हा आमच्या दिशेने वळते सांगतात ए सिटीज वाईट आणखीन एकदा संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. आता मात्र 7 धावांची गरज आहे आणि इथून आपण पाहिलं तर विचार केला तर 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 7 धावांची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये, पुन्हा एकदा धावा मिळत आहेत 2. धावसंख्या यस आपण पाहिलं तर या 5व्या षटकात 47. पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती षटकाराला मोहन चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हो इथे पहा 500 रुपयावर लागल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक जबरदस्त षटकार. महेंद्रसिंग धोनी सारखा सामना फिनिश केलाय. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त. वैष्णव 11 चेंबूर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वेल डन मित्रांनो, हार्ड लक. यस आपण पाहिलं तर मित्रांनो सामना थोडा अडकला होता. यस आपण पाहिलं तर बॉबी याने बॉबीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं मोहन चव्हाण यांच्या माध्यमातून आणि बॅक टू बॅक त्यांनी 2 षटकार मारले, सामना फिनिश केला, एक दर्जेदार विजय मिळवून दिला आपल्या संघाला. त्या बॉबीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. उमेश